नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्षच्या एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वी स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स सब्जेक्ट त्यातला नंबर वर्ग संख्याज्ञानचे आपण प्रश्न उत्तर बघत होतो. हा त्यातलाच एक पुढचा पार्ट आपण घेणार आहोत. ठीक आहे. बघा, पहिल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. पुढे जायच्या आधी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शिकवलेलं आवडत आहे, जे बघणारे आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक करत जावा. तुमचा लाईक म्हणजे माझं शिकवणं तुम्हाला आवडत आहे, समजत आहे, कळत आहे हे मला कळतं. ठीक आहे. तुमच्या लाईकवरनं मला हे लक्षात येतं आणि पुढे अजून व्हिडिओ बनवण्याची मला ती प्रेरणा मिळते. काही डाऊट असेल तर कॉमेंट नक्की करू शकता. प्रत्येक डाऊटचा पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न नक्की करेन मी. ओके. प्रश्न विचारत राहा, अभ्यास करत राहा. आणि जर तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी स्कॉलरशिपला अभ्यास करत असेल, ज्यांना या व्हिडिओची किंवा या सिरीजची गरज वाटत असेल, त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करावा. ओके. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक द्या. तर आपण आता पुढे जाऊया. बघा, पहिला क्वेश्चन, हाऊ विल यू राईट द नंबर 3,03,303 युझिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. ओके. संख्या घेताना आपण बघितलं होतं 3 प्रकारची आपण हे सिस्टीम बघितलं होता. एक बघितली होती आपण इंटरनॅशनल, दुसरी बघितली होती देवनागरी आणि तिसरी बघितली होती आपण रोमन. ओके. इंटरनॅशनल देवनागरी ह्या तुमच्या रेग्युलर यूजमधल्या आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त काही लक्ष दिलं नव्हतं. रोमनचा आपण अभ्यास केलेला होता, त्याचा आपल्याला इथं थोडासा अभ्यास करायचा आहे. बट इंटरनॅशनल देवनागरीवरचे पण 2-4 क्वेश्चन आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. तर प्रश्न काय विचारलाय? 3,03,303. ओके. या संख्येला आपल्याला हे जे शब्द आहेत या शब्दांना आपल्याला संख्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. 3,03,303. ओके. शब्द आपल्याकडं वर्डिंगमध्ये शब्दांमध्ये संख्या कशी दिलेली आहे? आपल्याकडे संख्या 2 प्रकारे लिहितात बघा. आपल्याकडे कुठलीही संख्या 2 प्रकारे आपण लिहू शकतो. एक अंकांमध्ये डिजिटचा वापर करून आणि दुसरे शब्दांमध्ये शब्दांचा वापर करून. ओके. मग शब्दांमध्ये लिहिलेला आपण अंकांमध्ये कन्वर्ट करू शकतो, अंकांमध्ये लिहिलेला आपण शब्दांमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. ते कसं करायचं, त्याचे काही नियम्स आहेत, ते तुम्ही लहानपणी 3री-4थीमध्ये बघितलेले आहेत. ते आपल्याला इथं परत करत बसायचं नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. तो येत असेल अशी मी अपेक्षा करते. जर काहींना डाऊट असेल तर त्याचे व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून ते शिकू शकता. नंबर्स, हाऊ टू राईट द नंबर्स इन वर्ड असं तुम्ही लिहिलं तरी खूप आहे. ओके. याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू, प्लेसेस, ठीक आहे, प्लेसेस हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे युनिट प्लेस, मराठीमध्ये बघायला गेलं तर एकक स्थान, दशक स्थान म्हणजे टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस म्हणजे शतक स्थान. ओके. पुन्हा इकडं 100च्या पुढे येतं 1000, 10,000. ओके. हजार, दशहजार, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी. ते जर इंग्लिशमध्ये बघितलं तर आपण युनिट प्लेट्स, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000, पुन्हा लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड वगैरे हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे असतात. ओके. इथं आपण जास्त टाईम घालवणार नाही आहे. 3,03,303 हा तुम्हाला विचारला आहे. 3 लाख येणार आहे, पुन्हा 300 येणार आहे. ओके. 300 येणार आहे आणि पुन्हा 303 येणार आहे. म्हणजे ह्याला जर लिहायचं गेलं तर हे 3,00,303 या टाईपमध्ये 3,03,303 म्हणजे ऑप्शन नंबर कुठला असणार आहे तुमचा? 3 नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे इथं. ओके. याच्यामध्ये जास्त मी वेळ वाया घालवत नाही आहे. व्हिडिओला पॉज करून तुम्ही पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके. व्हिडिओला पॉज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही आणि मग त्याचं उत्तर तुम्ही चेक करायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 36,79,000. 36,79,000 म्हणजे 79. ओके. मग हे येतं 36,79,000 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. 36,79,000 म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. ठीक आहे. व्हिडिओला पॉज करा, तुम्ही आधी त्याचं सॉल्व्ह करा आणि मग उत्तर चेक करा. ओके. तुम्ही सॉल्व्ह नाही केलं, हाताखालून जर क्वेश्चन तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली नाही तुमच्या हँडनी, तुमच्या हाताने,
तर मेंदूपर्यंत ते पोहोचत नाही आणि जेवढं तुमच्या हातातून तुम्ही रायटिंग कराल, सॉल्व्ह कराल, तेवढं मेंदू तुमचा लक्ष जास्त ठेवतो. ओके. त्यामुळे मेंदूला सवय राहू द्या तुमच्या हाताखालनं लिहिलेल्या गोष्टी लक्षात ठेवायची. जर नाही लक्षात ठेवलं तर फक्त ऐकलेल्या गोष्टी तो सोडून देतो. ठीक आहे. बघा कसं आहे, सायन्स आहे. आता थोडासा विषय निघालाचा म्हणून सांगतो. समजा तुम्ही काही गोष्टी ऐकल्या, हिअर केल्या, पाहिल्या म्हणजे सी बघितल्या आणि काही गोष्टी तुम्ही पाहिल्या आणि काही गोष्टी तुम्ही लिहिल्या. ओके, राईट केल्या. ओके. आता समजा पहिल्या दिवशी तुम्ही 100% सगळ्या गोष्टी ऐकल्यात. ओके, पहिल्या दिवशी 100% तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्यात. 100% म्हणतो इथं 100%, इथं 100%. जेवढ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात ना, त्याच्या 10 दिवसानंतर काय सांगतोय, म्हणजे एक रफली कॅल्क्युलेशन आहे. हे असंच व्हायला पाहिजे असं नाही आहे. बट इन जनरल काय होतं ते सांगतो तुम्हाला, की बऱ्याच दिवसानंतर फक्त 50% लक्षात राहतं. काय लक्षात राहतं? फक्त ऐकलेल्या गोष्टींमध्ये फक्त 50% लक्षात राहतं. ज्या तुम्ही गोष्टी बघितल्या आहेत त्या जवळपास 80% तुमच्या लक्षात राहतात खूप दिवसानंतर. ठीक आहे. आणि ज्या तुम्ही हाताने लिहिलेल्या आहेत काही गोष्टी त्या जवळपास 90% तुमच्या डोक्यात राहतात. ओके. म्हणजे कधी बघा तुम्ही रस्त्यावरनं चालताना काही माणसं बडबड करत असेल, तुमचं ऐकलं तर बऱ्याच दिवसांनी ते काय बोललं हे तुम्हाला आठवत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी भरपूर सारं विसरलेलं असता. ओके. हे ऐकण्याचं हे आहे, पर्सेंटेज आहे. पुढं बघण्याचं पर्सेंटेज. तुम्ही काही गोष्टी बघता, रस्त्याने चालता चालता खूप साऱ्या गोष्टी बघता. बऱ्याच दिवसांनी तुम्ही जर आठवायचा प्रयत्न केला, की अरे मी त्या रस्त्यावरनं गेलो होतो तेव्हा मला काय काय दिसलं, तर ऑलमोस्ट तुम्हाला 80% गोष्टी आठवतील. ओके, ज्या बघितलेल्या आहेत. याच्यामुळेच जो आपले पिक्चर्स असतात, मूव्हीज, ते आपल्या जास्त लक्षात राहतात, कारण ते आपण बघतो. तरी पण त्यातल्या काही काही सीन आपल्याला लवकर आठवत नाहीत. ठीक आहे. हे ते 80%. पण जर तोच पिक्चर जर तुम्ही लिहिला, बघता बघता जर तुम्ही लिहिला तर तो 90% तुमच्या लक्षात राहतो. ठीक आहे. हे कुठल्याही विषयाच्या बाबतीत असं आहे, पण मॅथेमॅटिक्सच्या बाबतीमध्ये खूप जास्त ॲप्लिकेबल आहे. तुम्ही जर फक्त ऐकत राहिलात, तुम्हाला काही दिवसानंतर फक्त 50% लक्षात राहणार. तुम्ही फक्त बघितलात तर 80% लक्षात राहणार. ठीक आहे, काही दिवसांनी बरं का. ओके. पहिल्यांदा मी काय केलं होतं, 100% म्हटलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला 80% म्हटलं. अजून काही दिवस केले, त्याला रिपीट नाही, रिव्हिजन नाही केली. ओके, रिव्हिजन केली नाही, मग ते 80%चं 50% वरती पण येणार. ओके. त्यामुळं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे मॅथमॅटिक्समध्ये. ओके. म्हणून म्हणते व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, मग आन्सर चेक करा. डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू बघू नका. पुढे आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स. काही नाही, याच्यामध्ये काय तुम्हाला काही देवनागरी लिपीमधले तुम्हाला नंबर्स दिलेत, इंटरनॅशनल लिपीमधले तुम्हाला नंबर्स माहिती आहेत. म्हणजे जर देवनागरीमध्ये 1 असेल तर इंग्लिश इंटरनॅशनलमध्ये तो 1 आहे. ओके. ॲक्च्युली आता देवनागरीमध्ये तो असा वापरतात. ओके. आपण सगळे लिहिताना असंच लिहितो, काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. ओके, काही फरक पडत नाही. देवनागरीमधला 1 असा आहे, इंटरनॅशनलमधला असा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्हाला कन्वर्जन बरोबर केलं की नाही चेक करायचं. ओके. 3 तुमचा असा आहे, इंग्लिशमध्ये 3 असा आहे, असा लिहितो आपण, ॲक्च्युअलमध्ये 3 असा आहे. ओके. 6 असा आहे, इंग्लिशमधला 6 असा आहे. ओके. मग त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे. 5 6 7 8 4 5 6 8 4 हे करेक्ट आहे. रॉंग पेअर विचारली बरं का, चुकीची गोष्ट विचारली. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीची. 3 4 6 1 3 4 6 1 हे चुकीचं आहे. जिथं 3 पाहिजे, 3 4 6 1. ओके. हे असं आहे. 3 4 6 1 याला सॉल्व करायचं असेल तर 3 अरे मी इंग्लिशमधून हे केलं बरं का. ओके. 3 3 4 6 आणि 1. ओके. याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये लिहिताना कसं लिहिणार, 3 4 6 1. बट क्वेश्चन आन्सरमध्ये काय दिलं आहे, पेअरमध्ये काय दिलं आहे, 6 4 3 1. मिसमॅच केलेलं आहे, म्हणून जी रॉंग पेअर आहे ती हे. ओके. ही रॉंग पेअर आहे. ठीक आहे. रॉंग पेअर विचारली, मी रॉंगला
अंडरलाईन केलं आहे. ओके. सिमिलरली आहे, परत एकदा इनकरेक्ट पेअर्स विचारलेले आहेत. किती पेअर्स इनकरेक्ट आहेत ते विचारले, ते काउंट करून तुम्ही लिहा. मी काही त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. पुढं 36360 डिवायडेड बाय 60 मायनस 6. इथं मी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, मराठीमध्ये इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके. आता इथं बघा, क्वेश्चन मराठीमध्ये दिला आहे, आन्सर इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. क्वेश्चन मराठी म्हणजे देवनागरी लिपीतील संख्येनुसार दिलेलं आहे आणि तुम्हाला आन्सर दिलं आहे इंटरनॅशनल संख्येनुसार. ओके. त्यामुळे दोन्हीही गोष्टी मराठी इंग्रजी दोन्हीही आलं पाहिजे. ओके. दोन्हींची सवय लावून घ्या, तुम्हाला पेपर इझी जाईल. ओके. आता इथे हे सॉल्व करताना तुम्हाला बॉडमास रूल वापरायचा आहे. बॉडमास रूल विसरायचा नाही आहे. पहिल्यांदा ब्रॅकेट घ्यायचा. ओके. नंतर ऑफची टर्म, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन, मग सगळ्यात शेवटी सबट्रॅक्शन. ओके. मग इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, डिव्हिजन करूया. हे झालं 3660 अपॉन 60. 0ला 0 कट झाला. 6 1 जा 6. ओके. आता मी काय सांगितलं होतं डिव्हिजन करताना मागच्या काही व्हिडिओमध्ये, प्रत्येक नंबरला डिवाईड करायचं आणि जिथं डिव्हिजन जात नाही तिथं 0 वापरायचा. ओके. मग 6 0 जा 0 36. 6 6 जा 36. 0 राहिला. 6 0 जा 0 परत 36. 6 6 जा 36. ओके. मग हे कसं झालं, 606 मायनस 6. सो आन्सर यायला पाहिजे तुमचं 600. ओके. 600 इज द आन्सर. आता हे कळालं नसेल तर परत मी शिकवतो. लक्ष द्या. 36 डिवायडेड बाय 6, कारण 0ला 0 आपण ऑलरेडी कट केला आहे. 6 0 जा 0 3 राहिला. 6 डाऊन. 6 6 जा 36. असं आहे 36. पुढचा 3 खाली घेतला. 3ला जात नाही म्हणून 6 0 0. पुन्हा 3 तसाच 6 खाली घेतला. 6 6 जा 36. या टाईपमध्ये लक्षात ठेवायचं कसं कॅल्क्युलेशन केलं आहे आपण. ओके. पुढे जाऊया. अकॉर्डिंग टू द रोमन न्यूमरल्स हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके. आता हे इक्वेशन मी थोडं हळूहळू एक्सप्लेन करतो आहे, नीट लक्ष द्या. इक्वेशन आधी मी लिहून घेतो. XVII प्लस IX मायनस IV प्लस C. ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या रोमन नंबरचे जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, किमती आहेत, व्हॅल्यूज आहेत, ते तुम्हाला लक्षात पाहिजे. पाठ करायला लावलं तुम्ही. IVXLCDM. ओके. आय म्हणजे 1, हे 5 10 50 100 500 आणि 1000. ओके. आता रूल वापरायचे. XVII पहिल्यांदा XVII. ओके. आपला रूल काय होता, एक रूल असा होता की बिगर व्हॅल्यूच्या राईट साईडला जर काही लिहिलं असेल तर त्याची ॲडिशन करायची. बरोबर. बिगर व्हॅल्यूच्या राईट हँड साईडला जर काही लिहिलं असेल तर त्याची काय करायची असती, ॲडिशन. आणि जर लेफ्ट हँड साईडला लिहिलं असेल तर काय करतात, सबट्रॅक्शन. ओके. मग XVIमध्ये एक्स मोठा आहे, ज्याची व्हॅल्यू 10 आहे. त्याच्यापुढे त्याच्या राईट साईडला काय आहे, 5 आहे, म्हणजे यांची ॲडिशन होणार. आता या 5च्या पुढे अजून काय आहेत, 1 1 आहे, म्हणजे त्यांची काय होणार आहे, ॲडिशन. म्हणजे XVII काय झालं तुमचा 17 झाला. ओके. तसंच IX मोठी व्हॅल्यू कोणती आहे, एक्स आहे, त्याच्या लेफ्ट हँड साईडला आय लिहिला आहे म्हणजे तो होणार मायनस, म्हणजे ह्याची व्हॅल्यू झाली तुमची 9. तसंच व्ही मोठा आहे. ओके. व्हीची व्हॅल्यू 5 आहे, त्याच्या लेफ्ट हँड साईडला बरं का, लेफ्ट हँड साईडला 1 आहे म्हणून तो होणार सबट्रॅक्ट. मग 5 - 1 हे झालं 4. आणि सीची व्हॅल्यू काय आहे, तर सीची व्हॅल्यू काय आहे, पाठ करायची, लक्षात ठेवायचं. नाहीतर तुम्हाला जर पेपर मिळाला तिथं रफ वर्कसाठी तुम्हाला जागा असते. रफ वर्कमध्ये तुम्ही मग हा टेबल काढून तुम्ही तिथं लिहून ठेवू शकता. कुणी काही बोलत नाही, तुम्ही लिहू शकता. ओके. तुम्हाला पेपर मिळाला जिथं रफ वर्क आहे तुम्ही तिथं हे लिहून ठेवा. ओके. पेपर ओपन केला, पेपरचं बॅक पेज पण तुम्हाला रफ वर्कसाठी दिलेलं असतं, तिथे लिहून ठेवायचं. काय सांगावं, कामाला येईल नाही येईल पण आपण लिहून ठेवायचं. ठीक आहे. मग आता ह्या व्हॅल्यू तुम्ही काय करायचं, सबस्टिट्यूट करायच्या. कसं, 17 + 9 - 4 + 100. ओके. 17 + 9 26. 26 - 4 + 100. आता एक गंमत बघा इथं, बॉडमास
बॉडमास रूलमध्ये आपल्याला एक काही म्हणजे जे क्लासेसमध्ये शिकवतात किंवा बऱ्याचशा टीचरांना, आता हे ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे हे फक्त त्यांनाच लक्षात येणार, ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे हे फक्त त्यांनाच लक्षात येणार, नाहीतर बाकी सगळे बॉडमास रूलप्रमाणे आधी ॲडिशन करतात, कधी सबट्रॅक्शन करतात. पण मी इथं थोडासा उलटं सांगतो. काय सांगतो? यातला जो ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जो आहे ना, ह्याची सिक्वेन्स आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आधी आपण सबट्रॅक्शन पण करू शकतो आणि मग ॲडिशन पण करू शकतो. आन्सर सेम येतं. ठीक आहे, आन्सर सेम येतं बरं का, हे लक्षात ठेवा. हे बऱ्याच टीचरांना सांगत नाहीत, त्यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण सांगत नाहीत, पुस्तकाप्रमाणे सॉल्व करतात. पण मी मात्र सांगतो, जे माझ्याकडे येतात त्यांना सांगतो, तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शनची सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. हा तुमच्यासाठी आजचा एक्स्ट्रा पॉईंट. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही हे सॉल्व करताना 26 - 4 + 100ला सॉल्व करताना तुम्ही आधी सबट्रॅक्शन करू शकता, 22 + 100, किंवा हे तुम्ही करू शकता. पण पुस्तकात कसं असतं, 26 + 100 करा आणि मग -4 करा, म्हणजे हे झालं 126 - 4. ओके, असं करायला लावतात पुस्तकामध्ये. बट मी हे सांगतो, तुम्ही सबट्रॅक्शन असेल, ह्यानी काय होतं, फक्त टाईम असतो. ओके, ह्यानी काय होतं, फक्त टाईम असतो, बाकी काही नाही याच्यामध्ये. करू शकता, हे महत्त्वाचं आहे. मग 26 - 24 22, पुढचा +100 122. ओके, आता या 122ला आपल्याला चला बरं झालं, ऑप्शनमध्ये तर 122च दिला आहे, म्हणून आन्सर तुमचं 122 आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला ऑप्शन हा रोमन नंबरमध्ये कन्वर्ट केलेला असतो. मला रोमन नंबरमध्ये कन्वर्ट जर करायचं म्हटलं तर मी असं करू शकतो, 122 आहे म्हणजे 100 + 22 होणार. ओके, आता परत या 22चं मी डिव्हिजन करतो, परत बायफर्केशन. ओके, 20 + 2, परत या 2चं जर मी बायफर्केशन केलं तर 2च्या ऐवजी इथं मी लिहितो 1 + 1. मग आता ह्याला कन्वर्ट करतो रोमन नंबर्समध्ये. 100साठी कोणता आहे? C. ओके, आता ह्या 20साठी नाही आहे, मग 20ला कशामध्ये कसं करू शकतो मी? येस, करेक्ट, 10 + 10 करू शकतो. करेक्ट आहे. मग 10ला काय आहे? एक्स आहे, असे 2 आहेत म्हणून डबल एक्स. आता ॲडिशन केली म्हणून त्याला राईट हँड साईडला लिहितो आहे. जर सबट्रॅक्शन केली असते तर लेफ्ट हँड साईडला लिहिलं असतं. मग हे CXXII असा पण ऑप्शन बऱ्याच वेळेला तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी इथं तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे जाऊया. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स? तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला की 500ला रोमन नंबरमध्ये कसं लिहितो. तुम्ही हे टायबल लिहिलेलं असेल तर डायरेक्ट तुम्हाला 500ला काय म्हणतात, D आहे. ओके, 500ला काय आहे, D आहे. डायरेक्ट तिथं ऑप्शन लक्षात ठेवायचा D, जास्त वेळ वाया घालवायचा नाही. पुढं IX + VI × II. IX म्हणजे मोठी व्हॅल्यू आहे, त्याच्या पाठीमागं 1 आहे, म्हणजे हे 9 नाही ना, 9 येणार. बट फक्त हे लक्षात कसं ठेवायचं, 10 आहे, 10 - 1. VI आहे 5 + 1 आणि 1 1 आहे म्हणजे 1 + 1. तर हे होणार 9 + 6 × 2. ओके, आधी मल्टिप्लिकेशन बॉडमास रूलप्रमाणे. सो दिस विल बिकम 9 + 12 21. 21ला मी लिहितो 10 + 10 + 1 जे XXI. हे उत्तर जिथं असेल तो ऑप्शन तुमचा टिक करायला पाहिजे दिस वे. ठीक आहे, पुढं हा तुम्ही होमवर्क म्हणून करा. ओके, हा तुम्हाला होमवर्क, हा वाला हा तुमचा गृहपाठ घरी सॉल्व करा. आपण पुढे जाऊया. व्हिडिओ पॉज करा. ओके, व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करा आणि याचं उत्तर मी सगळ्यात शेवटी देतो. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. M/L × D - C/XL. ओके, आता व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करायच्या. हे 1000 इथं, हां, एमची व्हॅल्यू 1000, एलची व्हॅल्यू 100 मल्टिप्लाय डीची व्हॅल्यू, डी किती आहे 500, 500 मायनस सीची व्हॅल्यू 100. आता खाली XL आहे. ओके, XL आहे, L ग्रेटर आहे, त्याच्या लेफ्ट हँड साईडला X आहे, म्हणजे मग काय करायचं आहे, या 50मधनं X मायनस करायचं आहे. X किती आहे 10 आहे,
मग 50 - 10 हे झालं 40, म्हणजे एक्सेल किती आला 40. आता याला सॉल्व करायचं. 0ला 0, 0ला 0 कट, या 0ला हा 0 कट. ओके, इथं काय राहिलं 500 - 100, 500 वजा 100, 400 भागिले 4, 4 एके 4, 400, सॉरी 4 गुणिले 100 400. ओके, म्हणजे 4ने डिवाईड केलं तर आन्सर येतं 100. 100ची काय व्हॅल्यू आहे मग? 100ला काय सी, काहीतरी चुकलं का? एक्सेलच ना, ML. इथं चुकलो आपण, बरोबर, सॉरी. एल होता ना, एल होता म्हणजे इथं 500 घ्यायचं, 100 नव्हतं घ्यायचं. कुठं? इथं 100 नव्हतं घ्यायचं, इथं 50 घ्यायचं होतं. ओके, गडबड 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 करायची नाही. हेच मला माझे टीचर सांगायचे माझ्या स्कॉलरशिपच्या वेळेस. हे झालं 1000 अपॉन एलची व्हॅल्यू होती 50 मल्टिप्लाय बाय 500 - 100 अपॉन 40. 0ला 0 कट, या 0ला हा 0 कट, 5 के 5, 5 2 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे झालं 400 भागिले 2, 200. 200 म्हणजे हा सी. ओके, सी. हे कळालं आहे सगळ्यांना? पुढे जाऊ. ओके, आता हे तुम्ही होमवर्क म्हणून करा. देवनागरी इंटरनॅशनल हा पण तुमचा होमवर्क. ओके, हा पुढचा क्वेश्चन बघूया. हा वाला. हाऊ मेनी अवर्स आफ्टर XI विल द क्लॉक शो IV? ओके, हाऊ मेनी अवर्स आफ्टर XI. ओके, सगळ्यात पहिल्यांदा XI म्हणजे किती? हे 10 + 1 11, 11 वाजलेत. ओके, आता 11 नंतर तुम्हाला काय विचारलंय? IV विचारलाय. IV म्हणजे 4 वाजता. ओके, आता मग तुम्हाला विचारलंय हाऊ मेनी अवर्स आफ्टर 11? ओके, 11 नंतर किती तासांनी 4 वाजतील? ओके, म्हणजे प्रश्न काय विचारलाय? हाऊ मेनी आफ्टर XI म्हणजे XI नंतर किती तासांनी IV तुमच्या घड्याळामध्ये वाजतील? ओके, मराठीत जर सांगायचं झालं किंवा त्याला कन्वर्ट करायचं झालं, 11 नंतर किती तासांनी तुमच्या घड्याळात 4 वाजतील? तर आपल्याला माहिती आहे 11 ते 12 1 तास, 12 ते 1 2 तास, 1 ते 2 3 तास, 2 ते 3 4 तास, 3 ते 4 5 तास. मग याचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला 5 म्हणजे V. सो आन्सर तुमचा इथं ऑप्शन नंबर 2. ओके, पुढे जाऊया. There are chairs from number XXVII to LXVI in a row at an auditorium. How many total chairs are they in the row? त्या रोमध्ये. ओके, एक रो आहे, चेअरची रो आहे. त्या रोमध्ये नंबर दिलेत XXVII पासून LXVI. ओके, हे नंबर दिलेत. म्हणजे हा तुमचा स्टार्ट पॉईंट आहे, हा तुमचा काय एंड पॉईंट आहे. ओके, तर तुम्हाला विचारलं आहे की स्टार्ट टू एंड टोटल चेअर्स किती आहेत? ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नंबरमध्ये कन्वर्ट करू. XXVII म्हणजे हे 10 + 10 + 5 + 1 + 1 म्हणजे हे झालं 20 10 20 5 25 27. ओके, इकडं एलची व्हॅल्यू काय दिली होती आपण 50. ओके, आता या 50च्या पुढे एक्स आहे म्हणजे +10 होणार, त्याच्या पुढं V आहे म्हणजे +5 होणार, त्याच्या पुढं 1 आहे म्हणजे तो 1 होणार. ओके, मग यांचे कॅल्क्युलेशन केलं 50 10 60 65 67. ओके, आता तुम्हाला विचारलं आहे एक रो आहे, त्या रोमध्ये पहिला नंबर हा आहे, शेवटचा नंबर हा आहे. तर तुम्हाला विचारलं आहे या दोघांच्यामध्ये किंवा या रोमध्ये, अख्ख्या रोमध्ये इथूनपासून इथपर्यंत किती चेअर्स आहेत? मग सिम्पल आहे 67 - 27 + 1. तर याचं उत्तर यायला पाहिजे 40 41 41. 41चं ऑप्शनच नाही याच्यात. क्वेश्चन चुकला काय? +1 करायला पाहिजे. मी का गडबड करतोय? 67 नाही होत राजा, हे होतं 66 होतं. 66 म्हणजे 66 - 27 + 1 हे होतं 40. आता आन्सर बरोबर आहे. काही गडबड नको ना करू. ओके, बघा घाई गडबड केली की कसं उत्तर चुकतं.
ओके, त्यामुळं डोकं शांत ठेवायचं आहे पुन्हा एकदा. चलो पुढे जाऊया. आय होप हे कळालं असेल. हां, प्लस का करायचं? ओके, प्लस का करायचं? आता तुम्हाला काय विचारलं आहे बघा, छोटंसं एक्झाम्पल घेतो मी. 3, 4, 5, 6, 7. ओके, ह्या चेअर्स आहेत किंवा एका लाईनमध्ये हे नंबर्स आहेत. आता नीट बघितलं, तुम्ही काउंट केलं बरं का याला, तर टोटल किती नंबर्स आहेत? इथं 5 नंबर्स आहेत, बरोबर. टोटल नंबर्स किती आहेत? 5 आहेत. कुठं? या रोमध्ये टोटल नंबर्स किती आहेत? 5. 1, 2, 3, 4, 5. टोटल नंबर्स किती आहेत? 5 आहेत. ओके, तसंच हे आहे 27 to 60 मध्ये. ओके, आता मी काय केलं, 66मधनं 27 म्हणजे जो एंड होता, या एंडमधनं स्टार्ट मी मायनस केला. मग इथं पण हा एंड आहे, हा स्टार्ट आहे, बरोबर. मग मी 7मधनं 3 मायनस केला, तो उत्तर 4 येतं. सर पण तुम्ही तर म्हटलेत 5 आहेत, दिसायला तर 5, मग हे 4 कसं आलं? गडबड कशी झाली, जेव्हा मी इथं 1 आणि 2 लिहिलं, ओके, सपोज इथं मी 1 आणि 2 लिहिलं, माझं काउंटिंग कुठं सुरू होतं आहे? 3 पासून काउंटिंग सुरू होते, बरोबर की नाही? 3 पासून काउंटिंग सुरू होते माझं. बट मी कॅल्क्युलेशन करताना काय केलं, या 7मधनं ह्या 3 पासून मायनस केलं. 3 मायनस केलं की नाही? मग 3मध्ये म्हणजे 1, 2, 3 हा एवढा भाग मायनस केला. उरले किती माझ्याकडं? हा वाला भाग उरतो. मग हा वाला भाग किती? या वाला भागामध्ये पार्टमध्ये किती चेअर्स आहेत? 4 चेअर्स आहेत. ओके, हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट कमी करण्यासाठी किंवा नल अँड वॉइड करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी हा जो आपण 3 मायनस केला होता त्याच्यासाठी +1 करतो आणि मग आपला आन्सर येतं 5. ठीक आहे, मग आपला आन्सर येतं 5. सर मग ह्याचा दुसरे ऑप्शन नाही का? +1 करायचं लक्षात नाही राहिलं तर? ह्याच्यासाठी दुसरा ऑप्शन असा आहे, तुम्हाला 7मधनं 3 मायनस करायचा आहे. मग 3 मायनस नाही करायचा, 7मधनं या 3च्या आधी कोणता नंबर आहे? 2. मग 7मधनं 2 मायनस करायचा, मग आन्सर तुमचा 5 येतं. तसंच इथं 66मधनं 27 नाही मायनस करायचा, इथं 27च्या आधीचा नंबर 26 मायनस करायचा, बरोबर आन्सर येतो 40. ओके, हे दोन्ही मेथड तुम्ही लक्षात ठेवायच्या, दोन्ही मेथड तुमच्या डोक्यात राहायला पाहिजेत. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं तुम्हाला होमवर्क, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. मी याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी देतो. ओके, हा होमवर्क तुमचा HW M-DL D डिवायडेड बाय L. ओके, हा पण तुमचा होमवर्क आहे. सरळ सरळ व्हॅल्यू पुट करायच्यात. पुढं राईट CDLM इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे जो मोठा आहे तो सगळ्यात आधी, जो छोटा आहे तो सगळ्यात नंतर. इथं व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायला सांगितली होती. मी तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये पाठ करायला सांगितलं होतं. IVXLCDM ही झाली तुमची असेंडिंग ऑर्डर. मग ही अशी काय असणार तुमची? डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पहिल्यांदा काय येणार आहे? M, त्याच्यानंतर D, त्याच्यानंतर L, C आणि मग L, म्हणजे MDCL. कुठं ऑप्शन दिसतोय? MDCL. MDCL पहिलाच ऑप्शन माझा करेक्ट आहे. ओके, पुढे हा पण तुम्ही होमवर्क म्हणून करा. M/D इंटू M/L हा आपण सॉल्व करूया. M म्हणजे 1000. ओके, IVXLCDM. D म्हणजे 500 येतं. ओके, मल्टिप्लाय M म्हणजे परत 1000 आणि L म्हणजे 50. 10, 50, हां बरोबर 50. काय नाही, सिम्पल आहे. 0 0 0 0 हा 0 हा 0. 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 5 20 100. आन्सर येतं 40. 40 म्हणजे 50 मायनस 10. 40 म्हणजे काय? 50 मायनस 10 म्हणजे L त्यातनं मायनस करायचं आहे म्हणून त्याच्या लेफ्ट हँड साईडला X. सो दिस इज अवर एक्सेल ऑप्शन. ओके, मग सिमिलरली हा तुमचा होमवर्क. ओके, 2¼ 1000. हां, अरे बापरे, हा तुम्हाला क्वेश्चन आहे बे क्वार्टरवरती. ठीक आहे, 2¼ 1000. 2¼ 1000, 1000चा क्वार्टर. ओके, क्वार्टर 1000 म्हणजे 1000चा क्वार्टर, क्वार्टर म्हणजे चौथा भाग.
ओके, म्हणजे 1000ला जर 400ने भाग दिला तर आन्सर येतं 250. म्हणजे यांनी विचारले 2250. हे तुम्हाला कशात पाहिजे? इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये. इंटरनॅशनल न्यूमरल 2250 म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन. हे जर तुम्हाला देवनागरीमध्ये विचारलं असतं तर 2250 या टाईपमध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 2 वाला. कशामध्ये? देवनागरीमध्ये. देवनागरीमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे राईट द नॉर्मल न्यूमरल्स. परत एकदा तेच लक्षात ठेवायचं आहे. IVXLCDM यालाच उलटं केलं की डिसेंडिंग ऑर्डर ती. मग पहिल्यांदा M, पुन्हा DCLXVI. ओके, मग आपल्याला विचारलं काय? 5-6 एवढा पोर्शन विचारलेला आहे. कुठे बरं? MDCLXV, MDCL. हां, चौथा ऑप्शन आहे, करेक्ट आहे माझा. ठीक आहे, हे कळालं. या टाईपमध्ये आपल्याला हे असे क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहेत. याची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. होमवर्क दिलेले क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ओके, ठीक आहे. आय होप की तुम्ही व्हिडिओ पॉज करून होमवर्क कंप्लीट केला असेल. ओके, आता जे होमवर्कला दिले होते त्याचे क्वेश्चन मी इथं रेड पेननी लिहितो आहे. रेड पेन कुठं लिहिलं आहे? वापरला आहे का? हां, नाही. रेड पेनने मी इथं आन्सर तुम्हाला मार्क करून देतो आहे. जर एखादा क्वेश्चन नाही कळाला तर तुम्ही तो क्वेश्चन मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, कसं सांगणार बरं? हां, काही नाही, तुम्ही फक्त व्हिडिओ नंबर टाका. ठीक आहे, व्हिडिओचा नंबर टाका. नंबरवर पार्ट 14, 15, 16 जो काही असेल तो टाका. त्याच्यामधला क्वेश्चन तुम्ही टाईप करून पाठवलं तरी चालेल की हा सर आम्हाला नाही कळाला. मी तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो एक्सप्लेन नक्की करेन. ओके, आता इथं मी रेड पेनने आन्सर लिहितो आहे. चेक करून घ्या. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं आधी सॉल्व करून झालं पाहिजे. चुकलं तर चुकू द्या. काय चुकलं हे शोधणं म्हणजे मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करणं. ओके, सो आधी तर मी आन्सर देतोय, थोडंसं लक्ष द्या. बघा, या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 C-L. ओके, त्यानंतर पुन्हा या होमवर्कचा क्वेश्चनचं उत्तर आहे 39, 8, 27, 47. ठीक आहे, इकडे हा वाला क्वेश्चन बघा. आता या क्वेश्चनचा आन्सर हे -D म्हणजे 500, 500 भागिले L, 500 भागिले 50, 10, 990 हे उत्तर आहे. याचं उत्तर 14 + 100 म्हणजे 114 वजा 21. हे 114 वजा 21 होतात 93 अधिक 7 100. हां, 100 उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, पुढं बघा, वरचा क्वेश्चन बघा जो होमवर्कला दिला होता. काय? राईट द न्यूमरल इन देवनागरीमध्ये विचारलं आहे. 2, 3, 0, 4, 6, 9. नाही, हा 9 चुकला इथं. हा नाही आहे. इथं 6 हा आहे, हा पण नाही आहे, हा पण नाही आहे. हे तुमचं आन्सर आहे. इथं खाली 4, 1, 6, 5, 7, 8. 4, 1, 6, 5, 7, 8. 4, 1, 6 नाही, 4, 1, 6, 5. हा पण नाही, हा पण नाही. हा वाला आन्सर आहे तुमचा. ठीक आहे, मागे काय दिलं तर हां x 12 अधिक 12. नाही, आधी इथं डिव्हिजन करावं लागेल की नाही. 12 डिवायडेड बाय 4, 3 आणि x 15, XV हे आन्सर आहे तुमचं 15. ओके, गॉट इट. क्लिअर आहे. पुढे ठीक आहे, आता हे काही एवढं महत्त्वाचं नाही, हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. ह्याचं हां, ठीक आहे, चला एकदम पटकन आपण करून घेऊया. हा जो आहे हा तुम्हाला येणार नाही. ॲक्च्युली ह्याचा जो चौकोन आहे तो चौकोनच छापला गेलेला नाही आहे, त्यामुळे हा क्वेश्चन सोडून द्या. ओके, पहिला क्वेश्चन काय आहे? 6 to 7, 7 to 6 सर्व 3 अंकी समसंख्या, ऑल 3 डिजिट इवन. ओके, आता इवनसाठी 2 असू शकतो किंवा इवनसाठी
6 असू शकतो. आणि ऑल विचारले ना, ऑल विचारले म्हणजे इथं 7 6 येऊ शकतं किंवा 6 7 येऊ शकतं. इकडे 7 2 येऊ शकतं किंवा 2 7 येऊ शकतं. 1 2 3 4 टोटल 4 नंबर पॉसिबल आहेत. ठीक आहे, इथं टोटल 4 नंबर पॉसिबल आहेत. ओके, मग आणि काय केलं, आधी एकाच्यामध्ये 2 फिक्स केला, दुसऱ्याच्यामध्ये 6 फिक्स केला. मग 2 फिक्स केल्यानंतर उरलेल्या दोघांचं मी काय केलं, कॉम्बिनेशन चेंज केलं. एकदा 7 6 घेतला, नंतर पुन्हा 6 7 घेतला. तसंच इकडे केलं. मग असे माझ्याकडे 1 2 3 4 हे नंबर माझे इथं फिक्स झाले. टोटल 4 नंबर. पुन्हा पुढं 4 5 8 या 3 अंकी बनणाऱ्या सर्व 3 अंकी विषम संख्या 4 5 8. या 4 5 8 पासनं 3 डिजिट ऑड नंबर विचारला आहे. ऑड माझ्याकडे एकच नंबर आहे 5. उरले काय 2, एक 4 8 राहिला किंवा 8 4 5 राहिला. इथं मी 2च नंबर मी बनवू शकतो. ओके, पुढे जाऊया. 111च्या मागील 3 क्रमिक विषम संख्या लिहा. राईट डाऊन द 3 कन्झिगेटिव्ह नंबर्स फ्रॉम 1 1 1 टू बॅकवर्ड्स. ओके, कन्झिगेटिव्ह बॅकवर्ड्स, पाठीमागच्या साईडचे 3 यायचे. ठीक आहे, आता विषम असो किंवा सम असो, काय सांगितलं होतं, जर सम असो किंवा विषम असो, इवन असो ऑड, एक तर +2 करा किंवा -2 करा. ओके, आता इथं विचारलंय 1 1 1 1 1च्या मागं जायचे, बॅकवर्ड मागील विचारलं बरं का, बॅकवर्ड साईड. मग प्रत्येक वेळेला 2 मायनस करत जायचा. किती विचारले, 3. ओके, मी इथं थोडंसं उभं लिहितो. 1 0 9 2 मायनस केले, ही झाली माझी पहिली. पुन्हा दुसरी 1 0 7 ही झाली माझी सेकंड ऑड, बॅकवर्डला चालू आहे बरं का, मागील विचारलंय मागची. आणि हे झालं 105, ही झाली माझी थर्ड. म्हणजे 3 क्रमिक संख्या कोणत्या आल्या, 109 थोडंसं हँडरायटिंग नीट करतो, 109 107 आणि 105. पुढील विचारलंय तर फक्त प्लस करत जायचं. म्हणजे 140मध्ये 142 144 146 या टाईपमध्ये. ओके, तसंच पुढं m ही एक समसंख्या आहे, त्यानंतरच्या 2 क्रमिक समसंख्या लिहा. इफ m इज अ पॉझिटिव्ह इंटिजर किंवा इफ m इज अ पॉझिटिव्ह नंबर, इफ m इज अ पॉझिटिव्ह नंबर देन राईट डाऊन 2 कन्झिगेटिव्ह इवन नंबर्स आफ्टर m. ओके, सिम्पल आहे. हे काय होणार, फक्त m + 2 आणि m + 4. तसंच विषम संख्येच्या बाबतीत आहे, खाली र दिले, र + 2 र अधिक 4. ठीक आहे, पुढे 26 ते 40 पर्यंत 3ने निश्चित भाग जाणारा फक्त विषम संख्या लिहा. राईट डाऊन द ऑड नंबर्स, राईट डाऊन ओनली ऑड नंबर्स बिटवीन 26 to 40 which are divisible by 3. Okay, write down the only odd numbers which are divisible by 3 in between 26 to 40. ठीक आहे, मग 26च्या पुढे कोणते, 27. ओके, ह्याला 3 भाग जातो, 30 33 36 39. पुढं काय, 42. आता हे 40च्या वर जाते, हे 26 ते मला फक्त हे मधल्या बघायचे. ह्यातल्या फक्त किती पाहिजेत, ऑड जाणारे, ऑड पाहिजे 1 2 3, 3च. कोणत्या 27 33 39. ठीक आहे, आता हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. 10 नंबरचा इथं 207 या 3 डिजिट बनणाऱ्या सर्व 3 अंकी संख्या लिहा. ओके, 207 या डिजिटपासून बनणाऱ्या सगळ्या टोटल नंबर्स तुम्ही इथं लिहून काढायचे आहेत. ओके, 207 3 डिजिट पाहिजेत ना, म्हणजे 207 270 720 702 खतम. एवढंच होणार, 4च होणार. ठीक आहे, एवढ्या 4 इथं आहेत. व्हिडिओ पॉज करून आधी तुम्ही उत्तर सॉल्व करा, मग माझं उत्तर चेक करा. ओके, 4726 हा बहुतेक रिपीट झाला आहे क्वेश्चन. ओके, त्यामुळे हा सोडून द्या. 4726 फ्रॉम दिस डिजिट यूज ओनली वन्स, मेक द लार्जेस्ट ऑड नंबर. ओके, क्रिएट अ लार्जेस्ट ऑड नंबर बाय यूजिंग डिजिट 4726 विदाउट रिपिटेशन. ओके, क्वेश्चन काय, प्रिपेअर और मेक
द लार्जेस्ट ऑड नंबर बाय युझिंग डिजिट्स 4726 विदाउट रिपिटेशन. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. तरी मी सांगतो लार्जेस्ट आहे ना, हे 6427 उत्तर असणार आहे. ओके, आता पुढे 1 to 100 युनिट प्लेस. 2 हा अंक असल्यास 2 अंकी संख्या किती? परत तेच, फ्रॉम 1 to 100 हाऊ मेनी 2 डिजिट्स नंबर्स आर देअर हू हॅज युनिट प्लेस ॲज अ 2. ठीक आहे, 12, 22, 32, 42 अशा नंबर तुम्हाला काउंट करत जायचं आहे. ठीक आहे, 2 पण आहे त्याच्यामध्ये. 2, 12, 22, 2, 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 92 किती आहेत? टोटल 10 नंबर्स आहेत. ठीक आहे, टोटल 10 नंबर्स आहेत. पुढं, दशकस्थानी 7 अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत? ओके, हाऊ मेनी टोटल नंबर्स आर देअर, हाऊ मेनी टोटल ऑड नंबर्स आर देअर हुज टेन्स प्लेस इज 7. क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी टोटल नंबर्स 2 डिजिट्स आर देअर विच आर ऑड, ओके, बट हॅव्हिंग अ टेन्स प्लेस ॲज अ 7. ओके, हा युनिट प्लेस, हा टेन्स प्लेस. टेन्स प्लेसमध्ये मला काय पाहिजे? 7 पाहिजे. युनिट प्लेसमध्ये मला काय पाहिजे? ऑड पाहिजे. ओके, मग सिम्पल आहे. 71, 73, 75, 77, 79 किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. खतम, जागेवर विषय संपवायचा. ठीक आहे, 7 फिक्स आहे. टेन्स प्लेसला मला 7 फिक्स आहे. ऑडमध्ये काय काय? 1, 3, 5, 7, 9 खतम बात. ठीक आहे, या टाईपमध्ये हे क्वेश्चन असे पटपट पटपट सॉल्व करायचे असतात. जास्त वेळ लावायचा नाही यांना, शोधत नाही बसायचं. डोक्यात पाहिजे, सगळं डोक्यात पाहिजे तुमच्या. ओके, पुढं आहे युनिट प्लेसला 7 2 डिजिट. ओके, 2 डिजिट पाहिजे आणि डिव्हिजिबल बाय 9. हाऊ मेनी टोटल 2 डिजिट नंबर्स आर देअर हॅव्हिंग युनिट प्लेस ॲज अ 7 अँड कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9. 9चा टेबल माहिती पाहिजे. 9च्या टेबलमध्ये 9 3 जा 27, पुन्हा 9 54, 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 9 90 एकच आहे, ओनली वन 27. ओके, हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कसाठी. ओके, इंग्लिशमध्ये काय येणार? हा इंग्लिशमध्ये बघा, एकक स्थानी 4 हा अंक असल्या किती 2 अंकी संख्येना 6 ने निशेष भाग जातो? हाऊ मेनी 2 डिजिट numbers having unit place as 4 and divisible by 6. ठीक आहे, तुम्हाला 2 डिजिट नंबर शोधायचे ज्यांचा युनिट प्लेसवरती 4 आहे आणि त्याला 6 ने डिवाइड करायचं आहे. ओके, हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून घ्यायचा आहे. ओके, तर लक्षात आलं सगळ्यांच्या? अजून आपण क्वेश्चन घेऊन येणार आहोतच, काळजी नसावी. फक्त व्हिडिओ पॉज करून आधी तुम्ही सॉल्व करा, तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा, तुमच्या बुकमध्ये सॉल्व करा, कुठं सॉल्व करा. बट व्हिडिओ पॉज करून सॉल्व करा आणि मग माझं चेक करा की मी आन्सर काय देतो आहे. तुमचं आणि माझं आन्सर सेम आलं तर तुम्ही योग्य डायरेक्शनमध्ये अभ्यास करत आहात. जर तुमचं आणि माझं आन्सर चुकलं, ओके, तर लक्षात ठेवायचं की कुठेतरी म्हणण्यापेक्षा काय चुकलं हे शोधायचं आहे आणि ती चूक आपल्याला शोधायला, ती चूक, ते रॉंग जे झालेलं आहे ते आपल्याला करेक्शन करायचं आहे. ओके, हे जेवढं तुम्हाला जर असं म्हणतात, जे मलाही कधी कधी पटतं, जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आले तर तुम्ही चुकीच्या मार्गावर चाललात, आणि जर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्ही बरोबर रस्त्यावरती आहात. का? जर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही आहेत तर तुमच्यामध्ये प्रोग्रेस होत नाही आहे, तुमची डेव्हलपमेंट होत नाही आहे, तुमच्या मेंदूमध्ये नवीन गोष्टीची भर पडत नाही आहे. ठीक आहे, तेच उलट्या परिस्थितीमध्ये बघितलं, जर तुम्हाला प्रॉब्लेम आले तर तुमचा मेंदू तयार राहतो की कुठल्या परिस्थितीमध्ये मला काय काय करता येईल, माझ्याकडे काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत, मग मी काय करायला पाहिजे, हे नाही तर ते नाही तर ते नाही तर ते, या टाईपमध्ये मेंदू तुमचा
हा काय राहतो, ॲक्टिव्ह राहतो. म्हणून आयुष्यात प्रॉब्लेम्स आले पाहिजेत, गणितं चुकली पाहिजेत. ओके. हां, गणितं चुकली पाहिजे त्याचा अर्थ असा परत नाही घ्यायचा की सगळी चुकू द्या. चुकलेली गणितं मी नीट कशी करायची, करेक्शन कसं करायचं, बरोबर कसं सॉल्व्ह करायचं हे शिकणं म्हणजे प्रॅक्टिस असते. ठीक आहे, लक्षात राहील. प्रश्न सॉल्व्ह करत राहा, व्हिडिओला पॉज करून बिनधास्त सॉल्व्ह करायचं. बघा तुमच्या घरी तुमच्या हाताने तुम्हाला कुठं कोणाच्या क्लासला जायचं नाही आहे. करेक्ट आहे. तुम्हाला कोणाच्या क्लासला जायचं नाही जिथं तुम्हाला फक्त 2 तासामध्ये फक्त शिकायचं आहे. व्हिडिओ तुमच्याकडे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. पॉज करा, सॉल्व्ह करा. हां, एखादा क्वेश्चन अवघड वाटला, तुम्ही तुमच्या नोटबुक बनवा. तुमच्या स्वतःची एक नोट्स तयार करा. ज्याच्यामध्ये हार्ड क्वेश्चन जे तुम्हाला हार्ड वाटतात, ते लिहून काढा. ते राहू द्या. ते तुम्हाला नंतर रिव्हिजनला रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी ते रिव्हिजन करा. ठीक आहे? लक्षात आलंय? फक्त अभ्यास करा. ओके. काही जण भरपूर चांगला अभ्यास करतायत, रेग्युलर व्हिडिओ बघतायत. त्यांना माझ्यापासून त्यांना त्यांना मला मनापासून धन्यवाद बोलायचे आहे. ओके. हे यूट्यूबवरती मी असं पहिल्यांदाच काहीतरी करतोय. आत्तापर्यंत मला सवय होती की समोर कोणीतरी बसलेलं असतं आणि त्याच्याशी इंटरॅक्शन चालू असतं. म्हणजे माझं शिकवलेलं त्याला कळतंय की नाही हे त्याच्या चेहऱ्यावरनं, एक्सप्रेशनवरनं कळतं. यूट्यूबवरती असला काही प्रकार नाही आहे. सो तुमचं जे काही आहे ते कॉमेंट्स, लाईक्स याच्यावरती सगळं चालू असतं. काही ए काही म्हणण्यापेक्षा 2-3 जण आहेत, ज्यांचे मेसेज, कॉमेंट्स येत राहतात. त्यामुळे बरं वाटतं मनाला. असंच जे कोणी सगळे व्हिडिओ बघत आहात, त्यांनी पण असंच कॉमेंट करत जा, लाईक करत जावा. ओके. काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंटमध्ये टाका. त्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ. सो आज आपण इथे थांबूया. अजून काही क्वेश्चन्स घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनतो. ओके. तोपर्यंत मी हे क्वेश्चन घेते का? कारण मी तुम्हाला सांगितलं मी एकटाच असल्यामुळे माझ्याकडं सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात आहे. म्हणजे की सिलेबसमध्ये काय काय आहे, कोणते पॉईंट्स आहेत. 7-8 पुस्तकं आहेत ॲक्च्युली. 7-8 पुस्तकामधनं सगळे पॉईंट्स मला मटेरियल गोळा करायला वेळ लागतो आहे. ओके. त्यामुळे मी थोडं हळूहळू चाललो आहे. जसं ओके. आय होप तुम्ही सगळ्यांना समजू शकता. आजचा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. काही हरकत नाही आहे. थोडासा हा व्हिडिओ टप्प्यामध्ये बघा. रविवारच्या दिवशी कदाचित एखादा व्हिडिओ येणार नाही. आला तर चांगलीच गोष्ट आहे. पण व्हिडिओ हा तुम्हाला मी शनिवारी 20 डिसेंबर 2025 रोजी टाकणार आहे. हा व्हिडिओ आता 50 मिनिटाचा व्हिडिओ होतो जवळपास. तुम्ही 2 पार्टमध्ये बघितला कारण दुसऱ्या दिवशी रविवार आहे, सुट्टी आहे. सो हा थोडासा व्हिडिओ मी लांब बनवलेला आहे आणि हळूहळू बनवलेला आहे. ओके. तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये, एका व्हिडिओतून दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके. चलो, गुड नाईट, टेक केअर. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.